प्रयागराज येथून आणलेल्या जलकुंभाचा शाही स्नान सोहळा नाशिक येथे आयोजित करण्यात आलाय। ज्या लोकांना प्रयागराजला जाता आलं नाही किंवा ज्यांना जमले नाही त्यांच्यासाठी प्रयागराजवरून 2 टँकर भरून जलकुंभ आणण्यात आले। यासाठी महाआरती आणि शाही स्नानाची सुरुवात महाशिवरात्रीच्या दिवशी करण्यात आली आहे। कार्यक्रमात शंकर आणि पार्वती यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता। विवाह सोहळा पार पडल्यानंतर महाशिवरात्रीनिमित्त महाआरती झाली। यावेळी हजारो भाविक तेथे उपस्थित होते। शंकर पार्वती आणि श्री स्वामी समर्थ यांच्या रूपात भाविकांना दर्शन घडविण्यात आले। त्याचबरोबर महाप्रसादाचा लाभ सर्व नागरिकांनी घेतला असून जलकुंभ घरी नेऊन त्याचा स्नान आणि दर्शन घेतले। या प्रसंगी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांनी अधिक माहिती दिली आहे। इथे आलेल्या सर्व भक्त मंडळांचे मनापासून स्वागत असो। समर्थनगर येथे महाशिवरात्रीचे औचित्य साधून शंकर हा इथं संपन्न झालेला आहे। या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मार्गदर्शक उर्मिजी बग्गा, माजी महापौर गुलाबांना भोये, खंडूभाऊ गोडके, संतूभाऊ वराडे, उत्तम तात्या उगले आणि या कार्यक्रमाचे ज्यांनी आयोजन केले ते आमचे मित्र अमोल कालेकर, ते संतूभाऊ वराडे असतील, संतोष आपले गायकवाड असतील आणि आमचे मोठे बंधू मुर्तडक भाऊ, या सर्वांनी अतिशय चांगले नियोजन इथे या ठिकाणी केलेले आहे। या सर्व नियोजनाचे श्रेय या सर्व समर्थनगर मित्रमंडळाला जाते आणि या कार्यक्रमानिमित्त मी सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो। आज महाशिवरात्रीनिमित्त सकाळपासून आज समर्थनगर मित्रमंडळाच्या वतीने जो कार्यक्रम आयोजित केला होता, तो कार्यक्रम सकाळपासून महाप्रसाद, पालखी सोहळा तसेच जलकुंभाचा आणलेला जलकुंभ शाही प्रयागराज येथे शाहीस्नानाचं आयोजन केलं आहे। त्याचाही कार्यक्रम थोड्या दिवसात होत आहे। या ठिकाणी शंकर पार्वतीच्या लग्नाचा सुद्धा आज कार्यक्रम केला आणि या कार्यक्रमाचा या सर्वांनी प्रभागातील सर्व नागरिकांनी, बंधू भगिनींनी, स्थानिक नागरिकांनी तसेच नाशिककरांनी खूप आम्हाला या ठिकाणी येऊन प्रतिसाद दिला, सहकार्य लाभलं। त्याबद्दल मी समर्थनगर मित्रमंडळाच्या वतीनं आपले सर्वांचे आभार मानतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये महाशिवरात्रीचा कार्यक्रम इथं संपन्न होत आहे। त्याचप्रकारे शाही स्नानाचा पण कार्यक्रम चालू आहे। इथं आलेल्या भाविकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला। ही पण आम्हाला कल्पना नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविक येतील। आल्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत। आमचे संजीव मुतडक बाकीचं पुढचं नियोजन